आजचा जो एपिसोड आहे तो थोडासा बोरिंग झाला असं म्हणायला काही हरकत नाही. कारण तुम्ही सुद्धा एपिसोडमध्ये काही बोरिंग गोष्टी बघितल्या असतील. एपिसोड बोरिंग पद्धतीने एडिट करण्यात आलेला बघितला असेल किंवा तुम्हाला कधी एकदा हा आजचा एपिसोड संपतोय असं सुद्धा झालं असेल. कारण यांनी 2 वेगवेगळे प्रोमो टाकलेले. एका प्रोमोमध्ये ओमकार आणि रोशन भांडलेलं. एका प्रोमोमध्ये दीपाली आणि तन्वीमध्ये काहीतरी लाथ मारण्यावरून झालेला प्रोमो त्यांनी अपलोड केलेला. बट तसं काही एपिसोडमध्ये दाखवलंच गेलं नाही. ओंकार विशालचं दाखवलं गेलं, पण ते पण तेवढं काही खास नव्हतं. नॉर्मलच भांडण होतं, नॉर्मलच गोष्टी होत्या. तर त्याचाच एक छोटासा आजचा आपण हा रिव्ह्यू करणार आहोत. आणि काही गोष्टी आज बघायला भेटल्या आपल्याला ज्या पॉईंट आऊट करण्यासारख्या आहेत. सो त्याच्यामुळं आता आपण त्या मेन पॉईंटवरती आज बोलणार आहोत. कारण एपिसोडमध्ये आज खास काही तेवढं अजिबात घडलेलं नाही. पहिली गोष्ट म्हणजे की या चौघांना घरच्यांकडून प्याद बनवण्यात आलं. तर त्यांना ते रूममध्ये पाठवण्यात आलं. एक नवीन दरवाजा उघडला. त्या दरवाजाच्या मागे बुद्धिबळ होतं, चेस होता. ह्या चौघांना पाठवलं. ह्या चौघांना प्रत्येकी एक एक घरामधल्यांचं नाव घ्यायचं होतं, ज्यांना ते कॅप्टन्सीमधून बाहेर काढू इच्छितात आणि त्यांना सेवक बनवू इच्छितात. तर अनुक्रमाने तन्वी, अनुश्री, रोशन, अजून एक कोणतं कंटेस्टंट होतं, त्याचं नाव आठवण लक्षात नाही आहे माझ्या. तर असे 4 जण काढले बाहेर. मग तिथं मेन मुद्दा चालू होतो की ओमकार रोशनला म्हणतो, मला असं वाटतं की रोशन दिसला नाहीये, त्याच्यामुळे रोशनला मला प्याद बनवायचं आहे. आणि मग रोशन तिकडून उत्तरं देत असतो की मी दिसतो, मी असं करतो, मी तसं करतो, फक्त भांडे घासणंच हे करणंच म्हणजे बिग बॉस नव्हे, असं तसं असं तो म्हणतो. मग त्या त्या दोघांमध्ये नॉर्मलचं वाचतं. इकडे रुचिता खूप चांगल्या पद्धतीनं स्मार्ट वेनं विशालची जी खरी बाजू आहे ती घरच्यासमोर दाखवते की विशाल कसा आहे. खरंच मी तुम्हाला कालच म्हणलेलं, रुचिता जी आहे इनडायरेक्टली तन्वीच्या गेमला सपोर्ट करत आहे. आणि तन्वी, रुचिता, अनुश्री हे तिघही एकाच बिरादरीचे आहेत, फक्त शोमध्ये वेगळं वागतायत. आजच्या पूर्ण एपिसोडमध्ये तन्वी आणि अनुश्री हे दोघं चिटकून बसलेले आपल्याला दिसले, गप्पा मारताना दिसले, गोड गोड बोलताना दिसले. ते बाहेरूनच प्लॅन करून आलेत बहुतेक की आपल्याला घरामध्ये असं वागायचं आहे, घरामध्ये आपल्याला एकमेकाच्या विरोधात जायचं नाही आहे, गेल्यासारखं वागायचं पण अजिबात जायचं नाही. तर ते बाहेरूनच ते प्लॅन करून आलेत बहुतेक असं वाटतंय. रुचिताचं सुद्धा तसंच आहे. पण रुचितानं आता एक वाकडं घेतलंय की तन्वीसोबत भांडायचं आहे, तिला फुटेज द्यायचं नाही म्हणून. सो मग ती तशा पद्धतीनं गेममध्ये वागते. मग काल जे विशाल नेच रुचिताला सांगितलं होतं की तन्वी येऊन बोलली की हा माझा गेम आहे, ब्लश केली, सॉरी बोलली, थँक्यू बोलली आणि असं ते वगैरे बोलली. मग तर तन्वीनं जे नाव दिलं होतं विशालला, बोका, हा खरंच बोका निघाला. नाही म्हणजे आजच्या एपिसोडमध्ये जेव्हा रुचिता तिचं मत मांडत होती की एक अशी पोरगी जी तोंडावरती बोलते, बोका बोलते, हे बोलते, ते बोलते, असं करते, तसं करते आणि येऊन पुन्हा विशालला सॉरी म्हणते, हा माझा गेम आहे म्हणते. मग ती गेमसाठी आली आहे, मग ती मुखवटा घेऊन फिरते, असं करते, तसं करते. तर विशाल लगेच बोलतो तन्वी म्हणजे कॅमेरासमोर की हे मी तिला नाही सांगितलंय, हे मी नाही सांगितलंय तिला, हे तिला मी अजिबात नाही सांगितलंय. तेव्हा तन्वी लगेच म्हणते, भित्रा भिकोरडा, किती भीतोय, किती फाटते याची, असं. म्हणजे ॲक्च्युअलमध्ये विशाल जर मास्टर माइंड आहे तर त्याला भीती वाटली नाही पाहिजे. त्याला जर माहिती आहे की तो घराच्या बाहेर नाही जाऊ शकत, तो ठाम असतो, तो स्वतः म्हणतो की मी लंबी रेस का घोडा आहे, स्वतः म्हणतो तो. तर मग त्याला भीती नाही वाटली पाहिजे की तन्वी जर त्याच्या विरोधात गेली तर त्याला प्रॉब्लेम नाही व्हायला पाहिजे कुठल्या गोष्टीचा. पण त्याला प्रॉब्लेम झाला आणि त्याने सरळ मना केलं, नाही बोलला तो. मग ते सगळे बाहेर आले. बाहेर आल्यानंतर मग तन्वी विचारत होती, तन्वीला त्याने गुंडाळलं तिथे आणि नाव अलगद रोशनवर टाकलं. म्हणजे हा म्हणतो मी टोळीला घेऊन समोर चालतो, टोळीला घेऊन समोर चालतो. कुठं चालतो तू टोळीला घेऊन समोर? तू नाही चालत. टोळीला घेऊन तू समोर चालत नाही. तू तुझ्याच टोळीमध्ये फूट पाडतोय. म्हणजे रोशन स्वतःचे मतं मांडायला चालू केलेत त्यांनी.
स्वतःसाठी तो बोलतोय, शोमध्ये दिसण्यासाठी, लॉंग खेळण्यासाठी तो बोलतोय. मग तू त्याला चुकीचं का ठरवतोयस? की रोशनने सांगितलं, पण कधीही तू सांगितल्यावर. त्यानेच सांगितलं नाही ना रुचिताला. विशालने सांगितल्यावर रोशनने सांगितलं. मग इथे कुठेतरी विशाल गेम खेळताना आपल्याला दिसला, म्हणजे गेम करताना दिसला आपल्याच टोळी मेंबरचा. त्याच्यानंतर सागर कारंडे, दीपाली सय्यद जाऊन बसतात अनुश्री आणि विशालसोबत. सागर कारंडे म्हणतात, तुम्ही 4 नाही येत आता, तुम्ही 8 जण आहेत, पण दाखवताना तुम्ही 4च दाखवा. घरातल्यांना पण आणि असं कॅमेराकडे तोंड करतात, म्हणजे आपल्याला, यांना पण असं वाटू द्या की तुम्ही 4च आहात, पण आम्ही 4 जण तुमच्याकडून आहोत. भाई, हा कुठल्या लेवलचा गेम तुम्ही खेळताय? सागर कारंडे, तुम्ही डोक्याने हुशार आहात, तुम्ही स्वतःचा आवाज उचलताय, तुम्ही भांडताय, तुम्ही एंटरटेन करताय लोकांना, मतं मांडताय, सगळ्या गोष्टी करताय. चुकीच्या फ्लोमध्ये नका जाऊ. हे जे तुम्ही बोललात ते खूप चुकीचं बोललात, की दाखवताना तू दाखव की तू, ही गरज नव्हती. आता टोळी 8 जणांची झाली, हा प्रश्न निर्माण झाला ना. मग टोळी आता 8 जणांची झाली. खरं ॲक्च्युअलमध्ये ती 3 जणांची होती, पण टोळी 8 जणांची झाली का? अशा सगळ्या गोष्टी झाल्या तिथं. मग नंतर रुचिता येते. रुचिता आल्यावरती विशाल सांगत असतो रुचिताला की असं बोललो तसं बोललो. सागर दादा येऊन बोलला की आता टोळी 8 जणांची आहे, पण दाखवताना 4 जणांची दाखवायची सगळ्यांना, असं तसं म्हणून. सॉरी चुकलं माझं. रुचिता आणि विशाल बसले होते तिथं, आणि अनुश्री नंतर एंटर झाली होती. मग अनुश्रीला रुचिता आणि विशालने ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या समजावून. मग त्याच्यानंतर विशाल असा बोलतो की पहिले लोक हेट करतील, पुन्हा त्यांना सवय लागेल, पुन्हा ते सपोर्ट करतील, आणि पुन्हा ते प्रेम करतील, आणि पुन्हा ते फॉलो करायला लागतील. म्हणजे सागर कारंडेने मुद्दा दिला, त्याने मुद्दा स्वतःकडे घेतला आणि मांडला त्याने मुद्दा. त्याचं काय चुकलं याच्यात? त्याचं काही चुकलं नाही. त्याला मुद्दा दिसला, त्याने उचलला, त्याने मांडला. चुकी सागरदादाची याच्यामध्ये. सागरदादा चुकीचं दिसलाय आजच्या तेवढ्याच एका क्लिपमध्ये. आणि त्याच्यानंतर बिग बॉस प्रभूला कन्फेशन रूममध्ये बोलवतात. पण मला अजून पण एक कळालं नाही, आयुषला कन्फेशन रूममध्ये बोलवण्यात आलं एपिसोड, या आठवड्याच्या सुरुवातीच्या एपिसोडला, आणि त्याला एपिसोडमध्ये घेऊन नेमकं काय केलं? त्याला डॉक्टर आले होते का बघायला, किंवा त्याच्यासोबत तुम्ही काही गप्पा मारत होतात का? त्याला काही गेमबद्दल सांगत होतात का? हा प्रश्न उपस्थित झालाय की नेमकं आयुषला कन्फेशन रूममध्ये नेऊन बिग बॉसने सांगितलं तर काय, किंवा त्याचं काय केलं, त्याला काय दिलं, त्याला तापीची गोळी दिली, त्याला काय दिलं, नेमकं काय केलं त्याच्यासोबत ते दाखवलंच नाही. मग आज प्रभूला कन्फेशन रूममध्ये बोलवलं, आणि बिग बॉसचा पहिला प्रश्न होता कन्फेशन रूममध्ये बोलवल्यानंतर, प्रभू आयटम म्हणजे काय? प्रभू म्हणतो बिग बॉस आयटम म्हणजे आमच्या गावामध्ये गर्लफ्रेंडला आयटम म्हणतात, असं तो बोलतो. मग बिग बॉस म्हणतात, प्रभू तुम्हाला किती आयटम आहेत, किती गर्लफ्रेंड आहेत तुम्हाला? प्रभूला बिग बॉस शुभेच्छा देतात. शुभेच्छा द्यायची काय गरज आहे त्याला? आता गर्लफ्रेंड पटवेल न पटवेल, गावात त्याची गर्लफ्रेंड होईल न होईल, बिग बॉस सध्या इन्व्हॉल्व्ह होण्याच्या ह्याच्यामध्ये कुठेतरी क्रिंज होत आहेत, असं वाटतंय का तुम्हाला? वाटत असेल तर कमेंट करून सांगा. कारण बिग बॉस हा एक डॉमिनेटिंग आवाज आहे, आणि बिग बॉस जे बाकीचं फ्लटिंग करतायत ते ठीक आहे, पण हे जे चालू आहे आयटम म्हणजे काय हे ते विचारणं, ते थोडंसं कुठंतरी चुकीचं वाटतं मला. दुसरं, पुन्हा सचिन कुमावतला ह्याच्यामध्ये बोलवतात. सचिन कुमावतला घरच्याची आठवण येते. त्याला ते समजावून सांगतात की तुम्ही झाडाखाली बसलेले आहात, तुम्ही असं विचार करा, तुम्ही गाणं म्हणताय, लोक तुम्हाला बघायला आली आहेत, आणि बाहेर गेल्यानंतर तोंडावर पाणी मारा, आरशात तोंड बघा, आणि ऑल द बेस्ट स्वतःला म्हणा. मग असं बिग बॉस सचिनला समजावून सांगतात. त्याच्यानंतर कॅप्टन्सी टास्क येतो. कॅप्टन्सी टास्क बिग बॉस अनाऊन्स करतात की यावेळेस आता 2 कॅप्टन ह्या घरामध्ये होणार आहेत, न भूतो न भविष्यती. बिग बॉसच्या इतिहासात पहिल्यांदा घरामध्ये 2 कॅप्टन होणार आहेत.
मग ते 2 कॅप्टन कोण आहेत ते आपल्याला उद्याच्या एपिसोडमध्ये कळेलच. पण आजच्या एपिसोडमध्ये राकेशची टीम आणि विशालची एक टीम झालेली आहे. त्याच्या टीममध्ये जे खेळत आहेत ते चांगल्या पद्धतीने खेळत आहेत. मग सागर दादा आणि प्राजक्ता एकमेकाविरुद्ध होते. सचिन कुमावत आणि सागर दादा सोबत होते. पण प्राजक्ताने ते घंटेचं पझल जे आहे त्याचं एक लपवलं होतं सचिन कुमावतच्या ह्याचं, आणि तिने आयुषकडे दिलं होतं. आयुषने नंतर पुन्हा हात वर केला की नाही माझ्याकडे नव्हतं, मी हात वर करतोय, कुठं होतं माझ्या खिशातही नाही, कुठं नाही, खाली पडलंय. अनुश्री लगेच ते घेते आणि बघते खाली कसं पडलं. ही चिटिंग करण्यात आली. आता मग ह्याचा रिझल्ट काय लागतो. आणि बिग बॉसने तर रद्दच केला, कारण काय म्हणतात संचालकाचा निर्णय एकमत होत नव्हता, त्याच्यामुळे ते रद्द केलं. आता उद्याच्या एपिसोडमध्ये आपल्याला दिसून येईल की नेमकं होणार आहे तरी काय, आणि घराचे 2 कॅप्टन कोण होऊ शकतात. तर आपण भेटूयात उद्याच्या एपिसोडमध्ये.